सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग. कशा आहात? बरे आहात का? झाला का चहा पाणी सगळ्यांचा? माझा पण चहा वगैरे झाला आहे. आणि माझे व्हिडिओ येत नाहीत तर माझी तब्येत बरी नाही ना, त्याच्यामुळं माझे व्हिडिओ येत नाही आहेत. बरेच दिवस झाले आता व्हिडिओ काही येत नाही बरं का. आणि व्हिडिओ जी इच्छा होत नाही, म्हणजे असं खूप थकवा वगैरे येतो आहे. आणि दवाखान्यातून तसे जाऊन आले, सलाईन वगैरे घेऊन आले बरं का. पण बरं नाही वाटत एकदम असं चांगलं. तशीच कामावर येते मी. तर घरचं बाहेरचं तसंच काम करावं लागतं आहे. तर म्हटलं आज चला 5 मिनटाचा व्हिडिओ काढावा, एखादा टाकावा. तर बसले आता, इथं जायचं आहे कामावर मला. पाऊस तर चालू आहे बाहेर. काम केल्याशिवाय तर पर्याय नाही ना, आपल्याला काम तर करावंच लागेल. असा घाम येतो आणि ताप वाटते बारीक बारीक. काय करावं, सगळंच बघावं लागतं, सगळंच ॲडजस्ट करावं लागतं, घरचं बाहेरचं. त्याच्यात टेन्शनने मग येतं दुखणं, आजारी पडतं आहे. आणि त्याच्यात हे असं पावसाचं वातावरण, रोज पाऊस रात्रंदिवस चालू आहे पाऊस. तर तुमच्या गावाकडं आहे का पाऊस? तर नक्की सांगा. इकडं मुंबईला तर खूप जास्त पाऊस चालू आहे. गावाकडं पाहिजे पाऊस, आहे का नाही ठिकाणला शेतीसाठी. पण आता इकडं मुंबईला येतो आहे, गावाकडं पण पाहिजे ना. तर तुमच्या गावाकडं पाऊस आहे का? तर नक्की सांगा. बसले इथं जरा 5 मिनटं मी जायचे. आणि पाय एवढे दुखतात ना, एवढे पायाला सूज आली होती ना आत्ता. आज बरेच जरा 4-5 दिवस एवढे पाय सुजले होते. काय माहिती पाय पण का सुजतात काय समजत नाही मला. मग असे काम करायला म्हणजे असं ताकद नाही राहिली. एकदम असं थकून गेले, म्हणजे असं कणकणी आल्यासारखे, असं बारीक ताप वाटतोय अजून पण. तर असं वाटतं अजून एकदा जावा, काय डॉक्टरकडे बघावं जाऊन, काय नाही. आराम पाहिजे ना. आपण दवाखान्यात जायचं, गोळ्या इंजेक्शन घ्यायचं, सलाईन घ्यायचं, दुसऱ्या दिवशी कामावर यायचं. डॉक्टर सांगतात आराम करा. तर आराम कसला? आराम तर नाही भेटत आपल्याला. आराम करायचा तर इथं कामावर सुट्ट्या होत्या, घरी घरचं कोण करणार आहे मग? असं आहे ना, घरचं करावंच लागतंय. आता कामात सुट्ट्या घेतल्या, एक सुट्टी घेतली होती. आता अशा आपल्याला सुट्ट्या किती देणार आहेत? असं आहे ना. मग आपलं काही काम असं ना, आपल्याला गावाला जावं यावं लागतं, मग त्याच्यासाठी सुट्ट्या ठेवत असते मी. जास्त सुट्ट्या केल्यावर मग आपल्याला म्हणजे टेन्शन येतं ना, बाबा नको जास्त कामावर सुट्ट्या. असे तरी घेतात, मला समजून कामावर देतात सुट्ट्या, पण जास्त नाही घेत मी, मापात प्रमाणातच घेते. त्याच्यामध्ये काय बोलत नाहीत माझे दीदी लोक, काय बोलत नाहीत. मग गावाला जायचं असल्यावर जा म्हणतात. त्यांना माहिती आहे जास्त सुट्ट्या घेत नाही, असं असतं. हे आपल्या आता देवाच्या कृपेने सगळे कामं होते व्यवस्थित, होईन सगळे व्यवस्थित. खूप टेन्शन असायचं मला काही गोष्टीचं. सांगणार तुम्हाला मी नंतर, पण आताच नाही सांगणार. देवाच्या कृपेने बरं होईल. खूप हालातीमध्ये दिवस वाढत, खूप टेन्शनमध्ये, खूप कष्ट केलेत मी. खूप म्हणजे काम करूनच खाल्लं 25 वर्ष. खूप कष्ट केले ना, आता ताकद नाही राहिली काम करायला. म्हणजे खूप कष्टातून इथपर्यंत आले. आणि यूट्यूब चॅनल चालू केलं, पण आपल्या यूट्यूब फॅमिलीचा आपल्याला सपोर्ट पाहिजे. तर त्याच्यातून आले चांगले दिवस. आत्तापर्यंत चांगले दिवस नाहीत माझे, वाईट दिवसातच मी जिंदगी जगले. आणि कष्ट करण्यातच माझी जिंदगी गेली सगळी, काम करण्यात. असं खुशी आनंद असं जीवनात कधीच नाही मिळाला. असं आहे फक्त आपण कसं जगाला दाखवायला आपण म्हणजे चांगलं राहतो व्यवस्थित. वरून माणूस चांगलं दिसतंय हो, पण आतून जे दुःख असतं का माणसाच्या मनात, ते दुःख कधी दिसत नाही कोणाला. असं असतं. वरून आपण चांगले कपडे घातले, चांगले व्यवस्थित राहिलो, तर मग समजा सगळ्यांना वाटतं बाबा हा चांगलं आहे, चांगलं चाललं आहे, चांगलं राहते, म्हणजे असं. पण ते जे अंतःकरणात दुःख असतं का, अंतःकरणात ते कधी दिसत नसते जगाला. असं असतं. फक्त आपण वरून कपडे घातले, व्यवस्थित छान राहिलं तर हा काही टेन्शन नाही, यांना चांगले राहतात, असं असतं. पण टेन्शन असतं, टेन्शन नसतं असं नाही. टेन्शन असतं, सगळ्या गोष्टीचं टेन्शन असतं. पण ज्याला कळलं त्याला, ज्याला समजेल त्यालाच असं काही
सगळ्यांना समजत नाही आहे. असं आहे, जे दुःखातून माणूस गेलेला आहे ना, ज्याला दुःख माहिती असतं त्याला ते दुःख कळतं. असं ज्यांच्या म्हणजे ज्यांना दुःख माहितीच नाही आहे, त्याच्यातून ते गेलेच नाही तर त्यांना ते कळत नाही आहे. असे असे पण मी हे दिवस काढलेत, मी सहन केले आत्तापर्यंत, हे मलाच माहिती. फक्त माझं जीवन कष्टात गेलं आहे आणि कष्ट करून करून आता ना म्हणजे होतच नाही आहे काम करायला, म्हणजे असं कष्ट करायला, काम करायला ताकदच नाही राहिली. असं झालं. पण तरी होतं तेवढं करायचं, चला चला चला. आता तरी मी जास्त कामं नाही करत, कमीच केलेत आता, पहिल्यासारखं नाही करत. नाहीतर पहिले सकाळी 6ला गेले का संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करायची. झाले 17-18 वर्ष त्या गोष्टीला, तेव्हापासून 20 वर्ष म्हटलं तरीच झालं. एवढे कामं करायचे, ताकद होती तेव्हा, व्हायचे कामं करायचे. पण आता दिवसेंदिवस ताकद नाही राहत माणसाला, तेवढं काम नाही करता येत. आता वहीन तेवढंच काम करते मी आणि घरी जाते. असं आहे. फक्त माझेच दिवस म्हणजे कसं वाईट दिवस म्हणजे जगले मी. असं कोणाचा सपोर्ट नाही, काही नाही, काही नाही. ना माहेरचा ना सासरचा कुठलाच सपोर्ट नाही. स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या हिमतीवर, काही नोकरीला नाही आहे मी, काही नाही. आपली कुकिंगचे काम करते, त्याच्यावरच आपलं सगळं चाललेलं आहे. असं आहे. तर मी कोणाच्या भरोश्यावर नाही बसले. माझं मी ताकद आहे आपल्या, तेव्हा आपल्याला हात पाय दिले, कष्ट करायचं, खायचं. असं आहे. सगळ्या गोष्टी काय भरपूर गोष्टी सांगायसारख्या. आणि देवाच्या कृपेने येते चांगले दिवस, असं मला वाटते. वाईट दिवस निघून जात असते, वेळ बसून नाही राहत, जाते निघून. हे बघा, झोपडीची माडी होत असते, माडीची झोपडी होत असते. कधी पण जे खरं चालतं ना त्याचं कधी परमेश्वर चांगलं करतो. असं आहे ते. आपण कधी म्हणजे हे नाही केलं की आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, काही नाही. देव तसं जेवण तसं राहायचं. आपल्या अंगाला कपडा, पोटाला भाकर असले ना, बाकी काही नको आहे आपल्याला काही संगती घेऊन जायचं नाही वरती. किती कमवलं, किती कमवून ठेवलं तरी ते खालीच राहणार आहे. आपल्याला काय घेऊन जायचं वरती? काहीच नाही घेऊन जायचं. त्याच्यापेक्षा ना जेवढं आहे ना ते अंथरून पाहून पाय पसरायचे. जेवढं आपल्याला होतं आहे ना तेवढंच करायचं, त्याच्यापेक्षा पुढं नाही जायचं. असं आहे. जेवढी आपली कॅपॅसिटी आहे तेवढं आपण कमवू शकतो, तेवढ्यातच आपलं खुश राहायचं. असं आहे. आपल्याला पण वाटतं ना ऐश करावा, चांगले कपडे घालावा, चांगलं हे करावा, ते करावं, पण सगळं आपल्याला बघावं लागतं, सगळं ॲडजस्ट करावं लागतं. असं कोणाला वाटतंय का भाऊ बहिणींना का आपल्याला चांगलं राहायला आवडत नाही, चांगले कपडे घालायला आवडत नाही? आवडतं ना सगळ्यांना, चांगले कपडे घालायला, चांगलं राहायला आवडतं. पण आता तसं मला पण आवडतं, कोणाला नाही आवडत? चांगले कपडे घालायला आवडते ना. पण मी काय करते, आपलं जास्त पैशाचे घ्यायचे ना, थोड्याच पैशाचे घ्यायचे, आपलं टाईम भागवायचा, दिवस काढायचे. असं आहे माझं. आपलं जेवढा पगार आहे ना तेवढं ॲडजस्ट करायचं. घर भाडं, खाणं पिणं सगळं बघावं लागतं. कोर्टाचं काम बघावं लागतं. आणि ते कोर्टाचं काय आहे ते तुम्हाला सांगेन मी नंतर. तुम्ही जर म्हणले का ताई तुझी स्टोरी सांग, तर मी सांगेन तुम्हाला. तर मी कुठे शिकले, कुठे लहानची मोठी झाले, माझं लग्न पुढं करून दिलं, मग नंतर मी मुंबईला कशी आले, हे तुम्हाला जर ऐकायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच की ताई सांगा म्हणून. तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. तुम्ही सांगा म्हटले तर, नाही तर मग नाही सांगणार. असं तर मागं गेलं ना, मागच्या ह्याच्यात काळात तर खूप टेन्शन येतं. त्याच्यामुळे ना मागचं सोडून द्यायचा विचार करते, बघा प्रयत्न करते, पण ते का मागचे दिवस पुन्हा डोक्यात येतात. त्याच्यावर पण म्हणजे असं काही सोडून द्यायचं, काही धरायचं, काही सोडून द्यायचं, म्हणजे असं चाललंय. सगळ्याच गोष्टी मनावर घेतल्या ना तर मग असं विचार केला जास्त तर मग जास्त आजारी पडतं.
आपलं जीवन आहे ना दुःख, बाकीच्यांना नाही कोणाला, ते सगळे समजा विसरून गेले सगळ्या गोष्टी, पण मला आहे ना, मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत माझ्या मनात आहे ना ते दुःख, मी तर नाही विसरू शकत. असं चला, आपल्याला होईल तेवढं काम करायचं आपले हातपाय चालते तोपर्यंत, ज्या टायमाला नाही होईल त्या टायमाला माताच येईल, काय करायचं ते. पण चाललंय ना सध्या, चालून द्यायचं. आपल्याला काही कमवायचं नाही, काही नाही. हे बघा, माणसाचं जीवन एकदाच आहे, त्यात फक्त माणूस एकामेकांना चांगलं बोललं ना तेवढंच सोबत येतं, बाकी काहीच नाही सोबत न्यायचं आपल्याला. किती कमवा तुम्ही इष्टी, किती प्रॉपर्टी कमवा, सगळी खाली ठेवून जायचे असे, काही संग न्यायच्या गोष्टी नाही आहेत असे. चला जाऊ द्या, बघू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही मला कमेंट करत जा आणि जे